श्री स्वामी समर्थ पाठ तिसऱ्यामध्ये सांगणार आहे। पुढच्या व्हिडिओमध्ये सांगितलं पहिलं की काय आणायचं, दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगते की 7 कवड्या आणायच्या आहेत तुम्हाला, कारण की ह्या कवड्या जर तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी आणल्या तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा अखंड वास राहील आणि लक्ष्मी मातेला अत्यंत प्रिय अशा ह्या कवड्या आहेत। तर कवड्या 7 आणायच्या आहेत, पिवळ्या किंवा पांढऱ्या सुद्धा आणू शकतात। दुसरं आहे तिसरं कारण आहे, तिसरं म्हणजे मीठ हे शुक्राचं प्रतीक आहे। जर आपल्या घरामध्ये मीठ असतं तर आपल्या घरामध्ये सदैव धनधान्याची कधीच कमतरता राहत नाही आणि शुक्र ग्रह हा आपला खूप मजबूत होतो। त्याच्यासाठी अक्षय तृतीयेच्या दिवशी आवर्जून तुम्ही मिठाची एक पिशवी आणायची। मीठ कोणतं आणायचं तर तुमच्या खडे नमक किंवा सैंधव नमक तुम्ही घेऊन या आणि त्याची पूजा करा आणि ते मीठ वर्षभर तुमच्या घरामध्ये कधीच संपू नका देऊ। तुमच्या घरामध्ये कधीच धनधान्याला तर कमतरता राहणार नाही, पण पैशाला सुद्धा कमतरता राहणार नाही। शुक्र ग्रह तुमचा खूप बलवान होईल। माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा, पुढचा व्हिडिओ बघा।